राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ. मंत्री गिरीश महाजन यांच्या नावानं सोशल मीडियावर मॉर्फ फोटो व्हायरल. प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचा आरोप. जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल. आणि आता जामनेरमध्ये संतप्त कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यावर धडक देत कठोर कारवाईची मागणी. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहत आहात MJ न्यूज. निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या विरोधात सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो आणि कथित बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीच या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलाय. तसेच अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर टीका करणं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणं हा लोकशाहीचा भाग असला तरी खोटे फोटो तयार करणं, दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणं आणि सोशल मीडियाचा गैरवापर करणं हे कायद्यानं गुन्हा मानले जाते. सायबर गुन्हे शाखेकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स, पोस्ट आणि व्हायरल संदेशांचा तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती मिळते. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मॉर्फ फोटो नेमके कोणी तयार केले, ते सोशल मीडियावर कोणी प्रसारित केले आणि सायबर तपासातून आणखी कोणती नावं समोर येणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर MJ न्यूजची नजर कायम राहणार आहे. MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. महाराष्ट्र राज्य के जल संपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, इनका सोशल मीडिया पर शुक्रवार को AI से जो बना हुआ पोस्ट वायरल किया गया, इस ताल्लुक से हम PI कासर साहब को जामनेर शहर के मुस्लिम समाज की तरफ से निवेदन देने के लिए यहाँ सब पहुँचे हैं. जो आरोपी है उस पर कड़क से कड़क कार्रवाई किया जाए, ये ताल्लुक से साहब को बोला है हमने. गिरीश भाऊ महाजन, इनका जो एक गलत तरह से एक परगुंडा बनाया गया है, हम उसका यहाँ पर साहब को मेमोरेंडम देने के लिए आए हुए हैं. और ये बात मैं आपको बता देना चाहता हूँ, भाऊ बहुत बड़े आदमी है, बहुत अच्छे आदमी है, उनका एकदम चरित्र साफ है, लेकिन कुछ लोग उनको गलत दिखाने के लिए ये ऐसी हरकत कर रहे हैं जिससे कुछ भी नहीं होगा. जो सच रहता है वो सामने आता है और सबके सामने आ गया है. भाऊ एक बहुत बड़े व्यक्ति है, बहुत अच्छे व्यक्ति है, उनकी छवि एकदम साफ़ सुथरी है. ये ऐसे कुछ भी करने से कुछ नहीं होता है. हम साहब से गुजारिश करते हैं कि साहब जिसने भी ये गुनाह किया है, जिसने गलत काम किया है, आपसे मुस्लिम समाज गुजारिश करता है जो उनको सज़ा मिलना चाहिए. बस इतनी हमारी विनती है. भाऊ, काय विषय? असं म्हणतात की ज्या व्यक्तीला, या योद्ध्याला आपल्याला रणांगणात हरवता येत नाही, त्याच्यावर मात करता येत नाही, अशा वेळेस त्याच्या चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता काहीशी काल आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्याविषयी आक्षेपार्थ काही फोटो मॅपिंग केल्या गेली आणि त्यांची गंभीररित्या दखल सगळ्यांनी घेतलेली आहे. त्यांचे बदनामी करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विकृत मानसिक त्यांनी केला. आणि दुर्दैव असं की जे विरोधक आहेत, म्हणजे ज्या सुषमा अंधारे या स्वतःला एक विद्वान पंडित समजतात, कारण नसताना कोणाच्याही चारित्र्यावर जातात. त्यांनी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे की आपण किती पक्षातून किती पक्षात गेले, कोणाकोणाविषयी काय काय बरबडले. फक्त काहीतरी बरबडायचं आणि एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करायचं, अशा पद्धतीची विकृत मानसिकता विरोधी नेत्यांची दिसते.
त्यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर अनेक प्रकारे यापूर्वी आपण पाहिलं असेल की पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशा पद्धतीने सत्ता नसताना गिरीश भाऊंना अडकवण्याचा डाव सरकारने रचला. त्या संदर्भातल्या चौकशा देखील सुरू आहेत. अनेका ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. असं असताना आता त्यांच्या असं लक्षात आलं की आता गिरीश भाऊ कुठेच सापडत नाही आहेत. तर मग त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांचं चारित्र्य हनन केलं पाहिजे. आणि म्हणून विकृत मानसिकतेतनं काही एका व्यक्तीने काहीतरी ते फोटो टाकायचे, मॅपिंग करायचं, मागचे सगळे लोकांनी त्या संदर्भात मॅपिंग करायचं आणि आता AIच्या माध्यमातूनही काही फोटो करायचे ना, अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणं हे निषेधार्थ आहे. खरं तर या संदर्भात कालही SP ऑफिसला गुन्हा दाखल झालेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता पाहून सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते आता पेटून उठले आहेत. आणि म्हणून आज आम्ही जामनेर येथे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रवींद्र जालटे, उपनगराध्यक्ष आपले डॉक्टर प्रशांत बोंडे, आदरणीय जितूभाऊ, सर्वच सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवकांनी असं ठरवलं की आपल्या जामनेर येथे देखील NC दाखल झाली पाहिजे. आणि ती आता NC दाखल होऊन तो गुन्हा हा एकाच ठिकाणी तो गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे तिथे तो ट्रान्सफर होणार आहे. ही निषेधार्थ बाब आहे. याचा आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. चालू करू. हो. आज रोजी BJP जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जितेंद्र रमेश पाटील, डॉक्टर प्रशांत बोंडे, रवींद्र झालटे, कमलाकर पाटील, मयूर पाटील, इतर सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला आले होते. 2 दिवसापूर्वी जे माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन सुषमा अंधारेने काही फोटो ट्विट केले का मुलीसोबत आपले, काय ते कोण आहे मुलगी आणि काय भूमिका त्याबद्दल? मी आता त्या बाबतीमध्ये सविस्तर खुलासा करणार आहे. पण मी या संदर्भामध्ये आज मुंबईला तक्रार केलेली आहे. फोटो मॉपिंग करून काही फोटो दाखवले जात आहेत, सेल्फी घेतलेले. आता सेल्फी घेतले, मी ते फोटो बघितले, पण काय त्यात काय आक्षेप मला कळत नाही. पण ते काही मॉबिंग केलेले फोटो आहे त्याच्यामध्ये. आणि ते फोटो फक्त बागेचे मागचे लोक कट करायचे, 2 जण सेल्फी घेतात, दाखवायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये मी सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे. आणि मला वाटतं लवकरच काय विषय तो समोर येईल. आपण कायदेशीर भूमिका घेणार आहात? प्रश्नच नाही. मी त्या संदर्भामध्ये तक्रारीच केलेल्या आहेत आणि मी सविस्तर खुलासेवर त्या संदर्भात बोलणार.